सर्वप्रथम आपले स्वागत आहे एका नवीन आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये। कारण की आजची ही व्हिडिओ आणि या व्हिडिओतून मिळालेले तुला ज्ञान, या व्हिडिओतून मिळालेले तुला बोध हे तुझ्या आयुष्यासाठी सुद्धा भरपूर महत्त्वाचे आहे। तर सर्वप्रथम हीच गोष्ट तुम्हाला सांगतो की या कलियुगामध्ये जगायचे कसे। पण त्यापूर्वी बऱ्याच लोकांनी आपल्या स्वामींवरती प्रश्न विचारलेला आहे की स्वामी हे नक्की सर्वांसोबत आहेत का, स्वामी हे नक्की आपल्याला मदत करतील का, आणि स्वामी हे आपल्या सोबतच राहतील का। आणि स्वामींवरती उचललेला प्रश्न त्याचा उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जाणार आहे। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा आणि शेवटची 2 मिनिटे ही तुमच्यासाठी भरपूरच खास राहतील। म्हणून ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। तर सर्वप्रथम तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर तुमच्या कोणत्याही अडचणींना दैवत्व येते आणि ती अडचण सुद्धा पार होऊन जाते। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते। गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही। तर त्या अगोदर तुम्ही जर आपण आपल्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला भरपूर सारी मदत आणि भरपूर सारा मोटिवेशन मिळतो। आणि त्यानंतर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेली गेलेली आहे। कारण की या व्हिडिओतून मिळालेले विचार आणि या व्हिडिओ नंतर तुमच्या आयुष्यामध्ये होणारा फरक, तुमच्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार हा तुमच्यासाठीच आहे। म्हणून लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल। तर जो असे कारण सर्व सृष्टीची आकारणे, जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी, अशा अविनाशी स्वामी माझा। तर सर्वप्रथम भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा वाक्य वापरणारे आपले परमेश्वर, हा वाक्य सध्या खरं सुद्धा ठरत चाललेलं आहे। कारण की बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार होत चाललेले आहेत ज्याच्याने हा वाक्य खरं आणि साध्य होत चाललेलं आहे की आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीसाठी घाबरायचं नाही आहे, कारण आपल्याला आपले स्वामी मदत करतात। फक्त स्वामींचा सर्वप्रथम वाक्य म्हणजे हाच आहे, आपल्या या कलियुगामध्ये तुम्ही माणुसकी जपा, माणुसकीला जपा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल बघा। तुमची सर्वात मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होईल। फक्त तुम्ही या कलियुगामध्ये, ज्या युगामध्ये कोणीच कोणाचं नसतं, आपली जवळची माणसं सुद्धा आपली नसतात, आपली जवळची माणसं सुद्धा आपली वाईट बघतात, त्या माणसांचा सोडून दुसऱ्या लोकांना जर आपण परक्या लोकांना मदत करत असू तर खरं मधीच या कलियुगातला सर्वश्रेष्ठ माणूस आपण आहोत। तर सर्वप्रथम स्वामींनी हेच सांगितले आहे की या कलियुगामध्ये तुम्ही माणुसकी जपा। त्यासाठी सर्वप्रथम आम्ही एक नवीन विचार केलेला आहे। त्या विचारामध्ये एक आम्ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी म्हणजेच गरीब लोक असतात, जे गरजू लोक असतात, ज्यांना एक वेळचं जेवण सुद्धा खायला मिळत नाही, ज्यांना उपाशी झोपावं लागतं, त्यांचे हाल बघून आपल्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघेल। त्यासाठी आम्ही एक मोहीम राबवली आहे आणि त्यामध्ये निधी कमी पडत असल्यामुळे आम्हाला तुमच्या मदतीची फारच गरज आहे। आणि तुमची मदत ही आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे, कारण आपण ह्या गरीब लोकांना सर्व त्यांच्या गरजा पुरवणार आहोत आणि त्यांना त्या गोष्टीसाठी मदत करणार आहोत। आणि भरपूर स्वामी भक्तांनी, म्हणजे थोड्या स्वामी भक्तांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत सुद्धा केलेली आहे। गेल्या 2 व्हिडिओमध्ये मी हीच गोष्ट सांगत आहे की आपल्याला या मोहिमेमध्ये मोहीम सक्सेसफुली राबवायची आहे आणि ही मोहीम झाल्यानंतर खरंच आपल्या मनाला सुद्धा शांती मिळणार आहे। आणि यासाठी तुमची मदत ही आमच्या लाख मोलाची ठरेल। खालती जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने पेमेंट करून आम्हाला या मोहिमेसाठी मदत करू शकता। तर नक्कीच या मोहिमेसाठी मदत करा आणि स्वामींचे विचार आणि स्वामींची ही मोहीम आपण पुढे नेऊन जाऊ, यासाठी तुमचे हातभार आमच्या भरपूरच महत्त्वाचे आहे। आणि ज्या स्वामी भक्तांनी या मोहिमेसाठी मदत केलेली आहे त्यांचे तर मनापासून आभार आहेच। आणि त्यातले हे 2 व्यक्ती ज्यांनी आजच्या दिवशी आपल्याला या मोहिमेसाठी थोडीशी मदत सुद्धा केलेली आहे, सुनीता आणि सुनील सकपाल, या लोकांनी आपल्याला मोहिमेसाठी मदत करून फार मोठे काम सुद्धा केलेले आहे। तर यासाठी तुमच्याकडे सुद्धा नम्र विनंती असेल की या मोहिमेसाठी तुम्ही सुद्धा तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी
मदत करू शकता। आणि त्यानंतरचा एक विषय म्हणजे तुम्हाला जर मदत करता जमणार नाही तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका। फक्त तुम्ही आमचे व्हिडिओज बघत राहा आणि त्यातलं मिळालेलं ज्ञान आणि त्यातून मिळालेले स्वामींचे विचार आणि स्वामी तुमच्याबद्दल काय विचार करतात फक्त ते ऐकून जा। त्यानंतर बघा तुम्हाला सर्व काही मिळेल आणि तुम्हाला सर्व गोष्टी मिळाल्यानंतर तुम्ही दान धर्म हा नक्कीच करा, कारण की जो माणूस दान धर्म करतो तो माणूस या आयुष्यामध्ये सर्वात मोठा माणूस होतो आणि तो माणूस या आयुष्यामध्ये त्याचे दिवस लवकरात लवकर चांगलेच येतात। दान धर्म हा सर्वात मोठा काम आहे। आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया, पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, आपला परमेश्वर किती मोठा आहे, आपले स्वामी त्या अडचणींपुढे केवढे मोठे आहेत, कारण की सर्वप्रथम हा खेळ रचवलेलाच आपल्या स्वामींनी आहे। या आयुष्याचा, या जीवनाचा आणि या प्रत्येक गोष्टीचा खेळ जो की आपल्या स्वामींनीच आपल्या समोर रचविलेला आहे। आपल्या स्वामींनीच आपल्या समोर हा खेळ आणलेला आहे आणि ह्या खेळात तुम्हाला जिंकून आयुष्याला मात देऊन पुढे जायचे आहे। ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ। तू घाबरू नकोस, स्वामी पकडतीलच तुझा हात। म्हणूनच त्यांना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ। केवढीही मोठी अडचण असू दे, केवढेही मोठे दुःख असू दे, त्यातून आपला परमेश्वर हे आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढतोच आणि त्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम आपला परमेश्वर करणारच। आणि त्यासाठी तुम्ही जाणीव ठेवा, शुद्ध मनासी कार्यव्रत बरवतो। जाणीव ठेवा तुमच्या शुद्ध मनासी आणि कशाची नको भूक त्यांची। सर्वप्रथम तुम्हाला हीच गोष्ट सांगतो, तुमच्या मनात त्या गोष्टीची जाणीव ठेवा की आपल्यासोबत परमेश्वर आहे। फक्त परमेश्वर आपल्यावरती वेळ घेत आहे, आपल्यासाठी वेळ घेत आहे, आपल्याबद्दल विचार करत आहे। फक्त त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हवेत। ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत ती वेळ तुम्ही लक्षात ठेवायला हवी, कारण की वेळ हा सर्वात महत्वाची बाबी आहे। कारण की वेळ ही प्रत्येकाची सारखी नसते, पण जी वेळ असते ती वेळ बदलते, कारण की वेळ ही सर्वांची बदलत असते। फक्त त्या वेळेला जर तुम्ही ओळखून घेतलात तर तुम्ही जग जिंकून गेलात। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। ज्या दिवशी तुम्ही तुमचे वेळ ओळखून जाल त्या दिवशी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। त्या दिवशी तुमच्या आयुष्यातले प्रत्येक रंग रूप बदलून जातील। फक्त तुम्ही वेळ लक्षात घ्या आणि वेळ लक्षात घेऊन त्याच्यावरती काम करा, त्याच्यावरती मेहनत करा। त्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेले फरक बघा। आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही अजून शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन आम्हाला नक्कीच विचारू शकता। आणि स्वामी लीला ही अपरंपार आहे, आपल्या परमेश्वरांची लीला ही अपरंपार आहे। फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपल्याला त्यांच्यावर ठेवला पाहिजे। बंद केलेले नयन माझे चित्तरूपी बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाची तू माय बाप माझ्या जनाचा, श्री स्वामी समर्थ। विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथे स्वामी देतात साथ आपली। उगासी भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी शक्ती स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचा भलं झालेल्या पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। तर ह्या पुढचं अजून महत्वाचं जी गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आता तुमच्या समोर मी सांगत आहे, कधी माज करू नका, कारण की ती गोष्ट तुमच्याकडून जायला सुद्धा वेळ लागणार नाही। कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी मला सांगितलेले आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे सर्व काही होते, माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे सर्व गोष्टी होते, सर्व सुख होते, सर्व आनंद होते, फक्त मी त्या गोष्टीचा माज केला आणि आज माझ्या आयुष्यामध्ये तसं काहीच नाही आणि आज माझ्या आयुष्यामध्ये फक्त रडणं राहिलंय। म्हणून त्या गोष्टीचा कधीच माज करू नका। जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते। आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहते। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते। आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल। तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव,
कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील। तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे। पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत। आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते ना की स्वामींचा साथ मिळत आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे। आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस। तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे। तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव। आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल। फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही। आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर। तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील। त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का। आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस। आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही। ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो, फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे। तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे, कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात। आपला परमेश्वर हा आपल्यासोबत खेळ खेळत असतो, ते खेळ जाणून घ्या, कारण की ही सर्व मोहमाया आपल्या परमेश्वराने केलेली आहे आणि ती मोहमाया जो समजून घेतो तो या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट करून जातो, आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा तो स्वतः पूर्ण करतो। आणि आजच्या ह्या बाबी ज्या भरपूरच महत्वाच्या आहेत, फक्त ह्याच्याहून महत्वाच्या बाबी जे की तुला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, म्हणून लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव। आणि आता आपण एक गोष्ट सांगतोय, ह्यानंतरचे 2 ते 3 मिनिटं फक्त मोबाईल तुझ्या बाजूला ठेव, डोळे बंद कर। डोळे बंद केल्यानंतर फक्त जेवढे बोलतोय तेवढे ऐक आणि त्यानंतर तुला कसे वाटते, तुला चांगले वाटले की नाही हे नक्कीच सांग। फक्त पहिले मोबाईल कानाच्या बाजूला ठेव आणि डोळे बंद करून घे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य हे सुद्धा शक्य करतील आपले स्वामी. परमेश्वर हा आपला दैवत आहे आणि त्या दैवताच्या पाठी आपल्याला जाणे हे आपले हक्क आहे, हे आपले आपले जागा आहे, हे आपले मार्ग आहे. कारण की या आयुष्यामध्ये हा एकच मार्ग आहे. कोणत्याही अडचणीतून बाहेर निघण्याचा एकच मार्ग आहे, आपल्या परमेश्वराची भक्ती. म्हणून एकदा सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर स्वामी भक्तांनो, मिळूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.